हाय फ्रेंड्स, नमस्कार. समर्थ अकॅडमी भंडारामध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र पोलीस भरती 2024-25 मुंबई शहर पोलीस शिपाई पदाचा मैदानी चाचणीचा कट ऑफ किती लागेल याची संपूर्ण माहिती, तसंच मागील वर्षी किती कट ऑफ लागलेला होता याची पण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर सोबतचा बेल आयकॉन दाबा, जेणेकरून लवकरात लवकर नवीन अपडेट्स तुमच्यासमोर येत राहतील. त्याचबरोबर टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका, जिथं मी पोलीस भरतीचे लेटेस्ट अपडेट्स, गुण याद्या, लेखी परीक्षेचे कट ऑफ, निवड याद्या या सर्व माहिती देत असतो. म्हणून त्या ठिकाणी असणारे टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका. चला व्हिडिओला सुरुवात करूयात. तुमच्या स्क्रीनवर या ठिकाणी मुंबई शहर पोलिसांच्या असणाऱ्या जागा आलेल्या आहेत आणि हे जे जागा होत्या हे 28/10 असणाऱ्या जी जाहिरात प्रसिद्ध झाली होती त्या जाहिरातीनुसार असणाऱ्या जागा आहेत. याच्यामध्ये अजून असणारी वाढ झालेली आहे आणि वाढ झाल्यामुळे याचा जो फायदा आहे तमाम मुंबईला फॉर्म भरलेल्या सर्व विद्यार्थ्यांना नक्कीच असणारा होईल. इथल्या जागा जे पूर्वी असणाऱ्या 2459 होत्या त्यामध्ये लगभग असणारं 1062 जागांची लगभग असणारी वाढ झालेली आहे आणि यामुळे हा आकडा लगभग असणारा 3500 प्लस झालेला आहे. आणि याच्यामुळं फायदा असणारा असा होईल की हे फॉर्म भरल्यानंतर जागा वाढल्या आणि फॉर्मची संख्या जी आहे मुंबईला जशी पाहिजे तशी यावेळेस आलेली नाही. मग यानुसार असणारं काय कट ऑफ लागू शकतो आणि त्याचबरोबर मागील वर्षी पहिले काय कट ऑफ लागलेला होता हे आपण आता पाहूयात. तर हा जो चार्ट तुमच्या समोर आहे या चार्टमध्ये बघा, मागील वर्षीचा सर्व असणारा कट ऑफ तुम्हाला दिसत आहे. जसं ओपनमध्ये जनरल 41, महिला 39, स्पोर्ट्स 39, प्रोजेक्ट अफेक्टेड 39, भूकंपग्रस्त 37, एक्समॅन 41, अंशकालीन पदवीधर 26, पोलीस पाल्य 30, होमगार्ड 40 लागलेला होता. आणि बाकी बघा, आता तुम्ही मी प्रत्येक कॅटेगरीचा असणारा कट ऑफ तुम्हाला इथं मी सांगत बसणार नाहीये. फक्त एक थोडंसं विश्लेषण ह्याच्यामध्ये तुम्हाला मी सांगतोय की इथं जे EWS कॅटेगरी जर सोडली तर बाकी सर्व कॅटेगरीमधल्या महिलांचा कट ऑफ बघा 35च्या खालीच आहे. या ठिकाणी यात VJA, NTC, NTD या 3 कॅटेगरीच्या महिलाचा कट ऑफ 35 आहे. बाकी या ठिकाणी ST, SEBC 34 आहे. SC कॅटेगरी, NTB कॅटेगरी, OBC कॅटेगरी यांचा कट ऑफ महिलांचा 33 मार्कावर लागलेला आहे. मला वाटतं मागच्या वेळेस ज्या जागांची संख्या होती ती जागांची संख्या लगभग असणारी 2500च्या आसपास असणारी संख्या होती आणि तशा पद्धतीमध्ये या ठिकाणी फॉर्म जास्त आलेले असताना पण मुलींचा जो कट ऑफ आहे तो कट ऑफ असणारा लगभग 35च्या खाली लागला होता. यावेळेस तर असणारा 1000 जास्त जागा आहेत आणि त्या मानानं फॉर्मची संख्या कमी आली. आणि जेव्हा मुंबईचं ग्राउंड सुरू होतं तेव्हा भरपूर विद्यार्थ्यांच्या तक्रारी न्यूजमध्ये, त्याचबरोबर पेपरवर असतील, टेलिग्राम चॅनलवर पण तुम्ही पाहिलेले आहेत. भरपूर विद्यार्थ्यांनी असणारं तक्रार केलेली आहे की 100 मीटर आणि 1600 मीटरला चिप जे होत्या त्या ठिकाणी त्या चिपमुळे असणारा आमचे लगभग 2 ते 4 मार्क असणारे कमी आलेले आहेत. हे एक दोघाचं नाही, भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांची असणारी तक्रार होती आणि त्यामुळे त्या असणाऱ्या चिपचा जो एक प्रकारचा असर आहे, एक प्रकारचा जो परिणाम आहे तो परिणाम असणारा मुंबई शहरच्या मैदानी चाचणीच्या कट ऑफवर तुम्हाला पाहायला मिळेल. आणि त्यामुळे या वर्षीचा जो मुंबई शहरचा मैदानी चाचणीचा कट ऑफ आहे तो मागच्या वेळेसपेक्षा असणारा तुम्हाला कमी झालेला नक्कीच पाहायला मिळेल. मुंबई शहर पोलिसांनी आतापर्यंत एकाही दिवसाच्या मैदानी चाचणीचे गुण अपलोड केलेले नाहीत, पण जेवढेही असणारे त्या ठिकाणी आमच्या ती असतील किंवा त्याचबरोबर इतरही असणारे व्हॉट्सअपद्वारे कनेक्ट झालेले असतील किंवा यूट्यूबद्वारे कनेक्ट झालेले जे विद्यार्थी असतील यांनी जे त्यांचे मार्क असणारे आमच्यापर्यंत पोहोचले त्याच्यानुसार असणारा एक अंदाज आहे की मागच्या वेळेसपेक्षा या वर्षीचा असणारा कट ऑफ मुंबई शहरला कमीच लागेल. आणि बघा, मागच्या वेळेस ओपनचा जो कट ऑफ आहे तो 41 मार्कावर गेलेला होता. कदाचित याच्यामध्ये जो आहे या असणाऱ्या ओपनच्या कॉलममध्ये तुम्हाला असणारी घट कदाचित नाही दिसू शकते. म्हणजे ओपन जनरलचा कट ऑफ तो 41 ते 43 दरम्यानच असू शकतो याही वेळेस असणारा. पण याच्यामध्ये बाकी जे सर्व कॅटेगरी आहेत, मग SC असेल, ST, VJA, NT, NTC, NTD, OBC, SEBC, EWS असेल, SBC असेल, या सर्व जे असणाऱ्या कॅटेगरी आहेत ना, या सगळ्या कॅटेगरीच्या जे कट ऑफमध्ये असणारे तुम्हाला या ठिकाणी घट झालेली नक्कीच पाहायला
मिळेल. मग काय एक अंदाजित कट ऑफचा आकडा जर बोलायचा झाला तर मी म्हणतो, तुम्ही पहिले महिलांबद्दल सांगतो की कोणत्याही कॅटेगरीच्या महिला असाल आणि तुम्ही जर या ठिकाणी ग्राउंड पास झालेला असाल, म्हणजे 25+ जर मार्क असतील तुम्हाला, तर जोपर्यंत ऑफिशियल कट ऑफ येत नाही तोपर्यंत असणारा तुम्ही होप सोडू नका. कारण भरपूर साऱ्या ठिकाणचे कट ऑफ मी यावेळेस पाहिलेत, भरपूर सारे व्हिडिओ पण यूट्यूबवर टाकलेले आहेत, ज्याच्यामध्ये अनएक्सेप्टेड असा असणारा कितीतरी ठिकाणी पाहिलेला आहे. ओबीसीचा कट ऑफ कुठं 25 मार्कावर येतोय, कुठं एनटीडीचा कट ऑफ 29 मार्कावर येतोय. कारण का विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी असणारं ग्राउंड जे दिलेलं आहे त्या ग्राउंडमध्ये अडचणी आलेल्या आहेत मुंबई शहरला, आणि याच्यामुळे त्याचं जे परिणाम आहे तुम्हाला मुंबई शहरच्या मैदानी चाचणीच्या कट ऑफवर दिसणार. आणि जो जागा वाढ झालेली आहे या जागा वाढमुळे पण असणारं भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांचा असणारा फायदा होणार आहे. म्हणून मी तर म्हणतो, कोणत्याही कॅटेगरीच्या महिला असतील ज्यांनी असणारं ग्राउंड पास झालेले आहेत, या मुलींनी बिनधास्तपणे अभ्यास सुरू ठेवला पाहिजे. जसं असणारं त्या ठिकाणी एखाद्या मुलीला समजा 26 मार्क आहेत आणि तिनं आत्तापासूनच असणारं खचून जाऊन त्या ठिकाणी अभ्यास सोडून दिला आणि तिचं नाव कट ऑफ मध्ये आलं, तर त्यावेळेस असणारं अभ्यासाला वेळ जास्त भेटणार नाही. मग तेव्हा असणारं तहान लागल्यावर विहिरीत कोणत्यापेक्षा आत्तापासून जर अभ्यास ठेवला, तर ज्या मुलीला समजा 34 मार्क जरी असतील आणि हिनं आत्तापासून 26 वरनं अभ्यास केला आणि पेपरमध्ये जर गुण कव्हर केले, तर या मुलीचं पण असणारं निवड यादीमध्ये नाव दिसू शकतंय. त्याच्यामुळं खचून न जाता 25, 26, 27 जे मार्क आहेत मुलींना, या मुलींनी त्या ठिकाणी कंटिन्यू आपला अभ्यास सुरू ठेवला पाहिजे. आता त्याच्यानंतर आपण या ठिकाणी सर्व कॅटेगरीच्या मुलांबद्दल असणारं जनरलच्या या ठिकाणी विचार जर केला, तर मागचे जर कट ऑफ बघितले तुम्ही, तर या ठिकाणी 28 ते 38 दरम्यान असणाऱ्या सर्वच कॅटेगरी आहेत, जेव्हा जागा असणाऱ्या 2500 होत्या. मग आता तर जागा 3500च्या आसपास असणाऱ्या आहेत. आणि त्यानुसार जर बघायला गेलं तर हा जो कट ऑफ आहे, जो 28 ते 38च्या दरम्यान आहे की नाही, हा कट ऑफ या ठिकाणी हा 38 आकडा राहणार नाही. याच्यामध्ये खूप असणारी घट झालेली तुम्हाला पाहायला मिळेल. पण तो 30, 32, 34, 36 या मार्कावाले जे विद्यार्थी आहेत, हे असणारे तुम्हाला भरपूर लेखीमध्ये पाहायला मिळतील, लेखी परीक्षेला पात्र झालेले पाहायला मिळतील. म्हणजे सर्वच कॅटेगरीबद्दल बोलायचं झालं तर ज्या ज्या मुलांनी असणारं लगभग EWS कॅटेगरी सोडून सर्व कॅटेगरीचे जे मुलं आहेत ज्यांनी 30-32 मार्क मिळवलेत, यांनी पण असणार त्या ठिकाणी लेखीसाठी तयार राहायचं. तुमचा नंबर येणार का? कारण जागा वाढ आणि दुसरी गोष्ट चिप, या दोन गोष्टी असणाऱ्या मुंबई शहरला गेम चेंजर ठरणार आहेत. मैदानी चाचणीचा कट ऑफ लागेल तेव्हा तुम्ही पाहाल. तर अशा पद्धतीमध्ये आपण एक ओव्हरऑल असणारा तुम्हाला अंदाज सांगितलाय. एक्झॅक्ट कट ऑफ आल्यावर मी तुमच्यासाठी व्हिडिओ नक्की घेऊन येईन. टेलिग्राम चॅनलवर पण अपडेट टाकेल, त्याच्यासाठी तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा. इथं सबस्क्राईब करायला विसरू नका, सोबतचा बेल आयकन दाबा, जेणेकरून लवकरात लवकर नवीन अपडेट तुमच्या समोर येत राहतील. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. टेक केअर.